राम राम मंडळी, जर्मनीच्या आपल्या जॉब ऍप्लिकेशन सिरीज मधला आज आहे 6th वीक. तर आज आपण बघणार आहे की रिजेक्शन काय येतं. तर याचं सगळ्यात मेन रिझन असू शकतं की रिझ्यूमचा फॉर्मॅट चुकीचा आहे. प्रत्येक जण मला एवढंच बोलतो की अरे मी खूप वेळा रिझ्यूम पाठवला किंवा खूप वेळा अप्लाय केलं, पण मला तरी पण रिजेक्शनच येत आहे किंवा मला कॉलच येत नाही. तर होतं असं की एचआरला तुम्ही रिझ्यूम पाठवल्यानंतर एचआर कडे असतं मोजून 6 ते 8 सेकंद प्रत्येक रिझ्यूमसाठी. तेवढ्या वेळात ती तुमचं रिझ्यूम उघडणार, स्क्रोल करणार आणि फॉर्मॅटमध्ये जर गडबड दिसली का ती लगेच बंद करणार. यामुळे पण तुम्हाला रिजेक्शन येतं. आणि तेवढ्या वेळात जर तुमचं लेआउट चुकीचं, हायलाइट केलेली इन्फो दिसली नाही किंवा कीवर्ड्स मिसिंग असेल तरी लगेच ती नेक्स्ट रिझ्यूम स्क्रोल करणार किंवा नेक्स्ट रिझ्यूम ओपन करणार. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, जर एका कॅन्डिडेटचा रिझ्यूम बघितला, टॉपला फोटो असतो, खाली करिअर ऑब्जेक्टिव्ह, मग 10वीचे डिटेल्स, त्यानंतर हॉबी सेक्शन आणि एक्सपिरियन्स शेवटी टाकलाय. आणि जर तुम्ही मला सांगा की तुम्ही टेक्निकल जॉबला अप्लाय करताय तर एक्सपिरियन्स सगळ्यात खाली टाकला तर तुमचा कॉन्टेंट आणि फ्लो दोन्ही मिसमॅच होतात. सो यावर सोल्युशन काय? रिझ्यूम ठेवतानाच तुम्ही 1 ते 2 पेजचा रिझ्यूम ठेवा, बुलेट पॉईंट्स वापरा, रोल प्लस तुमचं रिझल्ट लिहा, फॉन्ट साईज जी असते आपली जसे की एरियल, कॅलिब्री, तर ही कॉमन ठेवा पूर्ण एंटायर रिझ्यूम मध्ये. जर्मनीसाठी एटीएस फ्रेंडली फॉर्मॅट वापरा, जसं की युरोपास किंवा मॉडर्न मिनिमल स्टाईल. ते आपल्याकडे म्हणताना पोराचं लग्न ठरवायचंय पण फोटो तर तुम्ही 10वीचा दिला तर लग्न कसं ठरणार? मुलीच्या साईडचे इम्प्रेस तरी कसे होणार? तसंच जुना किंवा तुमचा गोंधळलेला सीव्ही कोणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे ट्राय करा की तुमचा सीव्ही अप टू डेट असेल अँड इम्प्रेसिव्ह पण. हा होता आपला 6th रिझन. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराज.